टेंभुर्णीहून पंढरपूर, पंढरपूरहून सांगोला. पंढरपूर हां पंढरपूर पंढरपूरहून चाललो आपण. हां रोड तोच एकच. पंढरपूर संभाजीनगर पाहिजे. आम्ही आता निघालोय वापस नेक्स्ट टूरला. माझ्यासोबत आहे सूरज, जो की प्रत्येक टूरला आपल्यासोबत असतो. नाशिक, मालवण आणि आता कुठं चाललो ते पुढं कळेल तुम्हाला. आम्ही आता इथं बस स्टॉपला वेट करतोय दोघं जण. बॅक साईडला काय मस्त बॅकग्राऊंड येते. गाडी आलेली इथे जवळ. आता आम्ही निघतो. ही पकड का बॅग. आकाश दोघं. आम्हाला जागा आहे का नाही काय माहिती. तर आमची आज ही गाडी एक अमोल तायडेची क्रेटा आणि अजून एक बाकी. याच्यातून आकाश जाधव सर उतरले आहेत. पण इकडून प्रांतिश सर. कॅमेरा. आम्ही आता नगरला थांबलो इथे आणि इथं आता हॉटेल चेंज केले दुसरे. आणि हे इकडून पायी आले आणि ही विदाऊट लाईट मारता गाडी आणतोय आमचा अमोल टेकाडे. विदाऊट लाईट आणली यांनी मस्त गाडी. दोघं कोण होते ते. आम्ही गेले नॉनव्हेज खाण्यासाठी. दोन आमचे बेडूक फिटले ते. आपण ऑर्डर पटकन देऊ. चला ना मग. चला ऑर्डर द्या. तर आता आम्ही नगरच्या पुढं आलो आहे. इथून मंगेश कोठारे सर आहे आमचे एक. त्यांना घ्यायला चाललो आहे मिरजगावजवळ. सध्या असे थोबाड झाले सगळ्यांचे की सगळ्याला भूक लागली. एक्साइटमेंट आहे खूप. फक्त इकडं नाही एक्साइटमेंट, जरा इकडं लोड आहे. तर आता आम्ही कुठं आलो रे आपण. मंगेश. हा मंगेश जॉईन झाला आहे आता आम्हाला. आता सध्या आम्ही कर्जतच्या पुढे आहे इंदापूर. तिथं इंदापूर टोल नाक्याला आलो आता. थांबलेलो इथून बारामती जाऊ आम्ही. बारामती फलटण. चुकीचं सांगतो वाटतं मी. इथून आम्ही इंदापूरहून टेंभुर्णी, टेंभुर्णीहून पंढरपूर, पंढरपूरहून सांगोला. पंढरपूर हां पंढरपूर पंढरपूरहून चाललो आपण. हां रोड तोच एकच. पंढरपूर. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही कुठं आलो आहे आपण आता. कोल्हापूर सांगली रोडला. आणि हे आता सगळे झोपलेले आहेत आणि आमचा अमोल ड्रायव्हिंग करतोय सध्या. गणेश मस्त 6 घंट्याची झोप घेऊन उठला आहे. आणि हा मस्त दिवस उजाडू लागला आहे आता इकडे. फोटो नाही निघत नाही याच्यात. व्हिडिओ आहे मोबाईलमध्ये काढा ना. एवढा ब्लॉग तरी. तर आता आम्ही निपाणीच्या अलीकडे थांबलेलो आहे आता आम्ही चहा वगैरे करण्यासाठी. इथं आता ब्रश वगैरे छान केला आहे. आणि इथं दुसरी गाडी आली आपली. आणि गणेशन आम्ही थोडा आता फ्रेश व्हायला गेलो होतो. तर अशी मस्त सकाळ आहे. मस्त छान सुंदर सनराईज होऊ लागला आहे. आणि फोटो का थांब ना 1 मिनटं. ब्लॉग बनवून घेतो मी. तर आता आम्ही इथून आता आता आम्ही हँडपिक मारली आहे. आणि ते कर्नाटकमधलं पहिलं गाव होतं. त्याचं नाव डायरेक्ट असं गोल गोल. त्याच्यामुळे आम्हाला काय नाव काही माहीत नाही. मॅपमध्ये दिसतंय. मॅपमध्ये दिसत आहे. डिस्प्ले लावले पुढे. मॅपमध्ये पण नाही दिसत. जाऊ तू मग गाडी. कंगवाड गाव होतं वाटतं बहुतेक. आणि इकडं पण काय आपल्यासारखेच आहे. ऊसच आहे वाटतं. इथं पण ऊसच आहे. पण जमिनी एकदम सपाट आहे मस्त. बाकी रस्ता तर. आता आम्ही हे कर्नाटकाच्या एका गावामध्ये आले मध्ये. ही पूर्ण सिटी अशी ट्रॅफिक. आम्ही नवीनच रस्त्याने येतोय जो की
तो हायवा सोडून शॉर्टकट रस्ता आहे हा, पण सिंगल लेन असल्यामुळे थोडा वेळ लागतोय. किलोमीटर वाईज कमी आहे पण टाईम वाईज तर सेमच पडते. असं आता ह्या गावात घुसले आम्ही. इथं कोणाचा पुतळा आहे बाबा? चिचोडी म्हणून गाव आहे हे, चिचोडी. तर आता इथं आम्ही थोडं थांबलो होतो. इथं मस्त छीन खाली पार आहे खाली. असा मस्त सीन आहे. आता कर्नाटकमध्येच आहे, अजून आम्ही इकडेच फिरतोय. अजून पण 200 किलोमीटर दाखवते इथून गोवा. ते का लवकर यायला काही म्हणालच नाही. काय करायचं? बॅग मध्ये काय सांडलं रे सूरज आहे बॅग मध्ये? ते सांडासारखं होतं बॅग मध्ये. काहीच नव्हतं. मग हे अशी कसं काय बॅग? वरचं काहीतरी पडलेलं आहे. कधी? आता माझ्या पडलं? याच्यात काहीच नाही. पाणी पडलंय का? पाणी जोडलं काय पडलं? पाणी पडलंय पाणी सोड. काही सापडणार नाही. तर अशा प्रकारे आम्हाला आता हायवे लागलेला आहे, जो आम्ही किती वेळपासून वाट पाहत होतो. हायवे किधर आहे, हायवे किधर आहे. आणि तो लागलेला आहे पण त्याचं पण काम चालू आहे. आता काय म्हणावं. सुरू होती खतम हो गया. हे तो सुरू होते ही खतम हो गया इनका आहे. सीन बरोबर घेतलेला आहे. मग ते हायवे काय ते हायवे सापडत नाही लवकर. नेक्स्ट येऊ ना, नेक्स्ट टाइमला. कोणती महाराज रे बाई घोड्यावर बसेल. तिरुवल्लेवीर बसेस म्हणून सुरुवात सगळ्यांना बस मला त्या माणसाने आम्हाला हायवे बरोबर सांगितला 4 किलोमीटरला आहे, पण तो झालेला नाही आहे अजून. तो होणार आहे हे नव्हतं सांगितलं. पुढं असा आवाज आलेला. नदी एवढी मोठी नदी नाही. नदीची. वी आर इन बेलगाव. तर आम्ही बेलगावमध्ये आलेलो आहे आता. बेलगाव कर्नाटक. इथं बघा महाराजांचा किती छान असा पुतळा आहे, एकदम मस्त. आणि इथं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन. किती सुंदर आहे. खेलच्या मुलांची चालली आहे हॉनीवेल स्कूल. हनीवेल. आम्ही आता बेलगावच्या ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे. आम्ही गोव्याला चाललो होतो पण कर्नाटकचंच फिरू लागलो आहे गावाचं. हां, अजून पण गोवाचा जी सुद्धा दिसला नाही आम्हाला. गोवाचा जी पण नाही दिसला आणि गोवाचा ग पण नाही दिसलाय कुठंच. मी आता बेंगलुरू या रस्त्याने लागलेलो आहे आणि आम्हाला हा असा घाट लागला आहे. बैलूर कोणता? बैलूर आहे. बैलूर बेलूर. महाराष्ट्रात आलोय आपण परत आता. महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव आहे या साईडने लागणार. आणि आता छान छोटासा घाट होता तो आम्ही आता उतरलोय. आणि इथं बघा किती मस्त झाडे दिसत आहे, पिवळे वे सगळे. घाट संपलाय. छोटासा घाट आहे हा. मे बी या साईडने आम्हाला छोटाच घाट लागलाय. जाताना मोठा लागला. जाताना एकदम. तर आता आम्ही बेलगावच्या पुढे एक घाट लागतो तिथे थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी, जे की बेळगावपासून 20-22 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आणि नाश्त्याला आम्हाला रस्त्यामध्ये कुठंच काही भेटलं नाही, तर मग आता इथंच आम्ही नाश्ता करू. आणि आमचे काही कार्यकर्ते गेले इकडं झाडाझुडपामध्ये, आणि एक गाडी बाकी आहे अजून, जे की आले नाही अजून. तेपर्यंत आमचा नाश्ता पण होऊन जाईल. गोवा अजून 110 किलोमीटर बाकी आहे, तर अंदाजे 2 तास तर आरामशीर लागतील. तोपर्यंत आपण मस्त झाडाझुडपात बसूया. अशा प्रकारे आम्हाला मस्त छान आमलेट भेटलेलं आहे इथं, डबल अंड्याचं, जे की अमलने ऑर्डर केलं होतं. आम्ही पावभाजी आणि काय मिसळ पाव ऑर्डर केली आहे. मंगेशला तर उपास आहे त्यामुळे तो पाणी पिऊन घेतोय सध्या, आणि गणेश फोटो काढण्यात खुश आहे. हां, आणि ठिकाण एकदम छान आहे. आवाज आहे.
आणि हे आले बघा इथून आता लगेच लाईव्ह कॅमेरामध्ये आलेत ते. हे वेळेवरच आलं रे. आता आम्ही इथून निघतो. आता नाश्ता झालेला आहे आमचा मस्तपैकी आणि आता गोव्याकडे निघू. स्पीड लिमिट पण ठेवावं लागेल आपल्याला. हे बघ लिमिट लावेलच आहे पाय समोरच 70 50 60. तर आता आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहे आणि हा रस्ता गोव्याचा. सध्या मी गाडी चालवते म्हणून जास्त ब्लॉक करू शकलो नाही. Hi guys, वरून घेऊ ना we मग have आता. just reached our destination, means Goa. किसी काय इथं Hariali here, Hariali there. वास्को शहर. Lots of dongar is there. गॅस नसता तर आपली गाडी चालवायची हाल झाली असती एका. माय गॉड, ट्रक इज कमिंग गोइंग. वन वे तर नाही ना तिकडं पाय रे. बरोबर आला. तिकडून पाय. चल चल. वन वे म्हणजे रॉंग वे. असं खपायचे काम राहून दुसरं काही नाही. इथं मस्त अशी कंदील लावलेली आहे आता गोव्यामध्ये. फेस्टिवल ऑफ लाईट्स. I think there is some festivals to be going on today's evenings on the welcomes of our occasion of our संभाजीनगर बॉईज. तर आता अशा प्रकारे आम्ही पोहोचलो इथं गोव्याला. गोव्या कालिंगूट बीचला. कालिंगूट बीच 3 वाजले आम्हाला. आता फायनली 3 वाजता आम्हाला एक हॉटेल भेटलेलं आहे इथे आणि इथं आता सामान काढतोय आणि इथे ते 2 BHK हॉटेल भेटलं आहे चांगलं. आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊ आणि मग बाकीचे ब्लॉग कंटिन्यू करू.